हे बघू शकता त्याचा मोबाईल हा चक्क जळून खाक झाला. हे त्याचा डिस्प्ले बोर्ड आणि ते काहीतरी असेल याच्यातलं, एवढं काही सांगता येणार नाही. पण हे काही मोबाईल आहे, सगळा जळालाय. याच्यावरची गादी पण होती बघा, ती गादी पण खूप जळाली. गादीचा प्रूफ म्हणलं तर हा बघा. मित्र नमस्कार. आज रोजी जो व्हिडिओ काढतोय मी किंवा आपल्या समोर मांडतोय, हा व्हिडिओ म्हणजे करमणुकीचा भाग नाही. हा एक खूप दुःखद घटना आहे, एक ॲक्सिडेंट आहे. तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या गावामध्ये एक छोटासा किस्सा घडला. छोटासा म्हणल्यापेक्षा त्या माणसासाठी त्याच्यासाठी तो मोठाच किस्सा आहे. पण असं नाही म्हणता येणार, कोणतं दुःख हे दुःख असते. त्या पद्धतीत आपण जाणार आहोत सरकटे मामाच्या इथं. विष्णू सरकटे, त्याच्या घराला आग लागली. नेमकं झाला आहे काय किस्सा, तो एकदम प्रत्यक्षात आपण चेक करणार आहोत, बघणार आहोत. तर चला एकदम आपण त्याच्या घराकडे जाऊया. ही प्रश्न असा आहे की बाबा, हे घराला जी आग लागली ही कशी काय लागली, काय सांगू शकाल का याच्या विषयात? सांगू काही शकणार नाही. मी घरी नव्हतो, आमची मंडळी घरी नव्हती. मामी पण घरी नव्हत्या? नाही. बरं बरं बरं, तुम्ही बाहेर होते समजा. बरं झालं, अनुषंगानं तुम्ही या संकटात सापडले नाही आणि बाहेर गेले, हे खूप चांगलं झालं. विशेष म्हणजे किती वाजताच्या दरम्यान आग लागली बरं? काही 1 ते 2 टाइम म्हणजे फनफन ऊनच होतं समजा. आणि घरात तुमच्या इलेक्ट्रिसिटीचे बोर्ड वगैरे काही लाईट वगैरे होती का तुमच्या घरात? हे सर्व होतं, पण 5 दिवस पहिलेपासून लाईन कटेल घरात. असं का? बरोबर. तर चला एकदा मित्र, आपण एकदा घरातली एकदा रूपरेषा काय झाली ते बघू, नुकसान काय. तर मित्र, सांगण्याचा मुद्दा म्हणजे असा आहे की विष्णू मामाला 3 आपत्ती आहेत आणि 3ही आपत्ती आपापल्या ठिकाणी व्यवस्थित स्टेबिलिटीत आहेत. तर हे त्याचा कॉट तुम्ही बघू शकता. आता लाईटिंगचा सेटअप नसल्यामुळं, यायच्या घरी लाईट नसल्यामुळं घरात सगळा अंधार दिसत असेल, पण जे काही मेहापरीनं तुम्हाला दाखवता येईल त्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघू शकता त्याचा मोबाईल हा चक्क जळून खाक झाला. हे त्याचा डिस्प्ले बोर्ड आणि ते काहीतरी असेल याच्यातलं, एवढं काही सांगता येणार नाही. पण हे काही मोबाईल आहे, सगळा जळालाय. याच्यावरची गादी पण होती बघा, ती गादी पण खूप जळाली. गादीचा प्रूफ म्हणलं तर हा बघा, प्रूफ आहे गादीचा. तर असं बेचिराग झालंय घर, आणि घर म्हणसाल तर सगळं काळवंटलंय. हा बघा पाप, याचा फॅन पण बघा, वर एक काजळी चढली, वरती काजळी चढलेली आहे सगळी. सगळे पत्र काळे 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 झाले. तर हे त्याचं डब्बे जे काय ते बघा तुम्ही, काजळी आहे, असे काजळी आहे. म्हणजे हा विरंगुळाचा भाग नाही, पण एक काजळीचं प्रूफ म्हणून तुम्हाला दाखवतोय. अशा पद्धतीची काजळी चढली सगळ्या घरात, कारण ती सगळी गादीच हे झाली, गादीनच पेट घेतला. कसा घेतला पेट, काय घेतला हे काहीच डिटेलमध्ये माहीत नाही. कारण मामाच्या घरामध्ये जवळपास 5 दिवस झालेत लाईटच नाही, कारण इलेक्ट्रिसिटीवाल्यानं ही लाईट त्याची तोडलेली आहे. मग घरात आग लागली कशी हे खूप महत्वाचं आहे, कारण जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे. हे बघा, इथं होती घडी, ही घडी इथं पडली म्हणजे हे पडली या झोतानं, जे काही याचा वेग आहे ना जळण्याचा, त्या वेगानं पडलेली, त्याच्या एक यानं उष्णतेनं पडलेली आहे. बघा बोर्ड पण कसा झालाय. याच्यावरची डिश होती, ही डिश पण जळून गेली, हे बोर्ड पण वितळून गेलं. आणि खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ही जे त्या उष्णतेच्या झोतानं ही टीव्ही बघू शकता तुम्ही कशी बेचिराग झालेली आहे, पूर्ण चक्क अशी जान झाली टीव्ही. कारण हेच नाही तर जवळपास यायच्या बेडमध्ये ठेवलेले 30-35 हजार रुपये होते. ते 30-35 हजार रुपये पण जळून खाक झाले. तर एवढं त्याची नुकसानकी झालेली. पण मेन मुद्दा म्हणजे असा आहे की बाबा एवढा अपघात, एवढा ऍक्सिडेंट हे झालाच कसा, याच्या मागचं उदाहरण फक्त एवढं, असं मे बी असं वाटतंय की घरात तर 5 दिवस झाले लाईट नाही, आणि लाईट नसल्यामुळं एकाएकी घरात ही असं आग लागणं म्हणजे नेमकी झाली कशी. तर झाली कशी, तर त्याचं एक तर्क वितर्क असे खूप काही निघू शकतात. हे काय भूत बिरेताचं किंवा मग कोणा काही गडबडीची काडी, असे कोणी धंदे करायला आदर्श गावात ताकतोडामध्ये रिकामं नाही. पण प्रॉब्लेम फक्त एवढाच झालेला आहे की बरं, ही गोष्ट अशीच टळली म्हणून टळली, पण जर विष्णू मामान ही गोष्ट जर त्याच्यासोबत नाही झाली, हेच खूप महत्वाचं. कारण मी मेन मुद्द्यावर येतो की हे तुम्ही बघू शकता, हे मोबाईल आहे ना, ही मोबाईलची बॅटरी ही लिथिनियमची, आणि बहुतेक मोबाईल हे चांगल्याच पद्धतीत वापरून गेलेला आहे. कारण एक्सपायरी डेट प्रत्येक गोष्टीची, माणसाची आहे तशी सगळ्याच गोष्टीची एक्सपायरी डेट आहे.
तर त्याच पद्धतीचा हा मोबाईल बहुतेक एक्सपायरी डेटचा असेल. याच्यामध्ये असते लिथिनियम बॅटरी. तर ही लिथिनियम बॅटरी ज्यावेळेस त्याची व्हॅलिडिटी संपते का त्यावेळेस ती स्फोटक वस्तू असल्यासारखी. आणि प्रत्येक माणसानं प्रत्येक मोबाईल वापरणाने ही गोष्ट खरंच ध्यानात घ्या. तर विषय असा झाला की आपल्या विष्णू मामानं हा मोबाईल असा घेतला आणि बेडवर टाकून दिला. 5 दिवस झाले आपल्या मोबाईल आपल्या घरातच लाईट नाही, तर निस्ता मग मोबाईल घेऊन मी काय करू. हे बघू शकता विष्णू मामा. तर त्याने तो मोबाईल घेतला आणि बेडवर टाकून दिला. घराच्या बाहेर ते त्याचं काम करण्यासाठी निघून गेले. बरं, निघून गेले. अचानक त्याचा कसा स्फोट झाला, काय झाला व्हाटेवर ते काहीच माहित नाही. पण त्या स्फोट झाल्यानं ती चक्क गादी आहे ती हळूहळू पेट घेत अख्ख्या घराला पेट घेत गेली. आणि जर असं झालं की बुवा एकदम घराला पेट घेतला तर विषय असा झाला की जे काही बारीक सारीक गोष्टी होत्या तर त्या गोष्टी सगळ्या जळून झालं बाबा. कूलर झालं, सॉरी हे झालं, फॅन झालं, किंवा ही टीव्ही झाली, बरोबर, हे त्याचा टेप झाला. पण दुसरी गोष्ट महत्वाची की खाण्यापिण्याची जी साधनं आहेत किंवा थोडंसं दाळदाणा म्हणजे गहू असतील, ज्वारी असेल, बाजरी असेल, जे काय असेल ते वरून द्यायचं, ते अंगावरचं घेण्याचं काही गोदळी गादळी असतील पण ते जळाले नाहीत. काहून ते खाली होते. पण या उष्णतेचे जे ओझोळ असतात ना, ओघळ असतात काही म्हणतात त्याला, तर त्याच्यामुळं फक्त हे टीव्ही गिव्ही आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी अशा जळाल्या नाहीत, पण त्या उष्णतेनं त्या सगळ्या हे झाल्यात, अंकुचन पावल्यात. तर झाला मुद्दा सांगायचा मेन महत्वाचा म्हणजे तुम्ही सगळेजण मोबाईल वापरताना अशा पण गोष्टी खूप होतात. कारण ही मोबाईल म्हणजे खूप स्फोटक वस्तू आहे. असं समजा की आघात व्हायच्या अगोदर विष्णूमामाच्या मनात काहीतरी आलं, ते मोबाईल त्याने बेडवर फेकला. म्हणून हे जे त्याच्यासोबत होणारं कृत्य होतं हे दुसऱ्या ठिकाणी झालं. आणि खूप चांगलं झालं की मामाला काही दुखापत झाली नाही त्या मोबाईलच्या बऱ्या. कारण हे टाळसर उदाहरण याचं लॉजिकली प्रूफ असं सांगण्यात येते की हे जे घात झालेला आहे मोबाईलनं झालेला आहे. कारण जर आता इथं 4 ते 5 दिवस झाले या घरात लाईटच नाही, तर मग एकाएकी असं होणार कुठून. घरात तुम्हाला कुठं दिसते, घरात देवारा वगैरे दिसते कुठं आहे, कुठं देवारा कुठंच नाही. देवाराचा विषयच नाही. फक्त ज्ञानोबा माऊलीचा फोटो आहे इथं, गजानन महाराजाचा फोटो आहे, फक्त एवढाच जे काय ते बी इलेक्ट्रिसिटी आहे बघा, तुम्ही त्याची पिन पण बघू शकता. तर असं याच्यात काहीच नाही. देवाऱ्याला दिवा गिवा वगैरे ऍक्च्युली दिवा गिवा असेल पण त्या पलीकडच्या घरामध्ये असेल दिवा, तर तिकडं सगळं काय होतं. पण इकडं एवढं मोठी आग लागण्याचा विषयच नाही ते. तर असा एक तर्क आहे मे बी की बुवा मोबाईलच्या बॅटरीमुळे हा झालेला किस्सा असू शकते. तर एवढं सांगण्याचा मुद्दा म्हणजे एवढा आहे की बुवा जेवढी काय मामाची म्हणजेच विष्णू मामाची नुकसान भरपाई झाली तर ही नुकसान भरपाई लवकरात लवकर त्याच्यापर्यंत पोहोचाव. जवळपास 25-30 हजाराची नुकसान भरपाई झाली. तर ही नुकसान भरपाई शासनाला मी खूप कळकळीनं म्हणू शकतो की बुवा याची नुकसान भरपाई ह्याच्यापर्यंत पोहोचवा. कारण याने याच्या गादीमध्ये पैसे जवळपास 25 ते 30 हजार रुपये ठेवले होते आणि ते सगळे काही जळाले, सगळं काही खाक झालं. आता तुम्ही पैशाचं प्रूफ म्हणून काही दाखवता येणार नाही मला, कारण मीच इथं येण्यासाठी लेट झालो. तर शासनाला फक्त एवढंच म्हणेन मी की थोडंसं गांभीर्य घ्या आणि विष्णूमामाच्या हातात त्याचं जे काही मानधन आहे किंवा मग त्याचं जे काही नुकसान भरपाई ही लवकरात लवकर येऊ द्या, एवढंच मी म्हणेन. तर चला, मी व्हिडिओ इथंच तुमची रजा घेतो. हे दुःख हे कोणाच्या वाट्याला येईल म्हणून सांगता येत नसते, त्यासाठी त्या दुःखात डगमगणं कामा नसते. थोडंसं स्वतःला सांभाळून घेणं खूप महत्त्वाचं असते. विष्णूमामा गॅरेजवर आले होते. विष्णूमामा म्हणत होते किंवा आपल्या घराला आग लागली, पण त्याची दिल्लगी किंवा विनोद करण्याची एक शैली असं पाहून वाटत पण नव्हतं की बाबा खरंच त्याच्या घराला आग लागली, पण ते प्रत्यक्षात खरं बोलू लागली. आजोरजी त्याच्या नावानं सगळं गावात सगळं हे झालं की विष्णूमामाच्या घराला आग लागली म्हणून मी प्रत्यक्षात रात्रीचे 10-10:30 वाजलेत मी बघायला आलो. आणि खरंच ती आग कशी लागली, काय लागली, मी सगळं काही व्हिडिओत सांगितलेलं. तर चला, नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये मी भेटत राहतो तुम्हाला. टाटा बाय बाय, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या. हॅव अ नाईस नाईट, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.